CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील मांडवा उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप हाडे यांनी 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण केल्यानंतर राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। NQAS मूल्यांकनाची तयारी, साधनांचा अभाव आणि वरिष्ठांकडून आलेला प्रचंड ताण याला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप आरोग्य अधिकारी संघटनेने केला आहे। विशेष म्हणजे खुद्द जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी देखील डॉक्टर हाडे कामाच्या मानसिक ताणात असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील मांडवा उपकेंद्रात कार्यरत असलेले 37 वर्षीय डॉक्टर संदीप प्रकाशराव हाडे यांनी स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण उत्साहात पार पाडले। मात्र यानंतर काही तासांतच त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। 4-5 दिवसात NQAS समितीच्या मूल्यांकनाची तयारी पूर्ण करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते। मात्र मनुष्यबळ आणि आवश्यक सुविधा नसताना कामाचा हा डोंगर कसा पेलायचा यावरून त्यांच्यावर वरिष्ठांचा मोठा ताण असल्याची माहिती संघटनेने दिली आहे। आत्महत्येच्या दिवशी सकाळीच त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे राजीनामाही सुपूर्द केल्याची माहिती आहे। अपुऱ्या साधनसामग्रीत 4 दिवसात मूल्यांकनाची तयारी कशी होणार? कौटुंबिक किंवा आर्थिक कोणतीही अडचण नसताना फक्त कामाच्या आणि प्रशासकीय जाचाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले आहे। बाहेरच्या जिल्ह्यातील निष्पक्ष समितीकडून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अन्यथा आंदोलन छेडू अशी भूमिका समुदाय आरोग्य संघटनेने घेतली आहे। नमस्कार, मी जिल्हाध्यक्ष समुदाय आरोग्य अधिकारी संघटना बुलढाणा जिल्हा डॉक्टर मंगेश मुंडे। तर एक घटना झालेली आता का 27 वर्षाचे तुमचे कर्मचारी आहेत त्यांनी आत्महत्या केलेली आहे। काय आहे म्हणजे त्रासाला कंटाळून आत्महत्या आहे काय प्रकार? सर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर तालुक्यामध्ये देवगाव साखरसा म्हणून एक PSC आहे। त्या PSC अंतर्गत मांडवा फॉरेस्ट एक उपकेंद्र होतं। त्या उपकेंद्राच्या ठिकाणी आमचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप हाडे कार्यरत होते। इथं आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतभरामध्ये सध्या एक मूल्यांकनासाठी NQAS म्हणून एक कमिटी प्रत्येक ठिकाणी व्हिजिटला येत आहे। तर या कमिटी अंतर्गत जे कामं केले जातात त्या कामाचा मुलांवर प्रचंड ताण आलेला आहे। आणि या मूल्यांकनाचं त्यांची 22 तारखेला टीम व्हिजिटसाठी येणार होती। ज्याचं त्यांचं जे काम आहे प्रिपरेशन ज्या लेवलला वरिष्ठांना अपेक्षित होतं त्या लेवलला ते झालेलं नव्हतं। त्यामुळे या मानसिक ताणाखाली ते बऱ्याच दिवसापासून होते। आमच्या मित्रपरिवारांमध्ये बोलताना प्रत्येक वेळेस त्यांचा हाच उल्लेख असायचा की माझं NQAS आहे ते कसं होईल, कशा प्रकारे होईल, माझ्याकडे टीम येईल, मी पास होईल का फेल होईल, कसं होईल मला, या प्रकारे ते कंटिन्यूस बोलत राहायचे। वैयक्तिक त्यांनी असं काही तुमच्याशी सांगितलं होतं का मला या कर्मचाऱ्याचा किंवा अधिकाऱ्याचा वैयक्तिक नाव घेऊन त्रास आहे असं काही वैयक्तिक सांगितलं होतं? नाही, अशा प्रकारे कोणाचा उल्लेख त्यांनी नामोल्लेख नाही केला। परंतु त्यांच्या बोलण्यातून हे समजायचं की त्यांना जे ऑर्डर मिळतात, वरतून जो आदेश येतो त्याचा त्यांना बऱ्याच प्रमाणात ताण येतो। म्हणजे वरिष्ठांचे त्यांना कंटिन्युअस कॉल असतात की हे काम पूर्ण करा, ते काम पूर्ण करा। अशा प्रकारे त्यांना जेव्हा ते माहिती वरतून विचारली जाते याचा त्यांना प्रचंड ताण असायचा। तर आता पुढचं पाऊल संघटनेच्या वतीने असलं आपलं काय असणार आहे? आता संघटनेच्या वतीने आम्ही कालच म्हणजे 16 तारखेला निवेदन DHO सरांना दिलेलं आहे। खासदार साहेबांपर्यंत आम्ही निवेदन पोहोचवलं आहे। आमदार सिद्धार्थ खरात साहेबांपर्यंत आम्ही एक निवेदन पोहोचवलं आहे। आणि याची आम्ही एक जिल्हास्तरीय चौकशी नेमणूक करण्याची त्यांना विनंती केली आहे। याची एक समिती नेमून त्याची सखोल चौकशी करून यावर त्यांनी आम्हाला न्याय द्यावा ही आम्ही त्यांना विनंती केली आहे। जर का यामध्ये आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही, त्या दोषींवर जर कारवाई झाली नाही तर पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेणार आहोत। बरं, आता तुम्ही त्यांच्या घरून भेट घेऊन आलात असं सांगताय, तर परिवाराशी काही तुमची चर्चा झाली का? ते काही रीतसर तक्रार दाखल करणार आहेत का? हो, परिवाराशी आमची चर्चा झाली आहे। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पोलीस स्टेशनमध्ये नक्कीच तक्रार देणार आहोत आणि यामध्ये पूर्ण सखोल चौकशी जर पोलिसांमार्फत झाली नाही तर ते पण आंदोलनाच्या भूमिकेमध्ये असणार आहेत। सर, मेहकर तालुक्याच्या मांडवा फॉरेस्ट येथील जे CHO होते त्यांनी स्वातंत्र्य दिनीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे आणि कामाचा ताण आणि वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांचा दबाव हे कारण समोर येत आहे। काय नेमकं? 15 ऑगस्टच्या सायंकाळी संबंधित जे आमचे समुदाय आरोग्य अधिकारी होतं त्यांचं दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी मला त्या रात्री साधारणतः 9:30-10च्या दरम्यान कळाली। परंतु त्याचं कन्फर्मेशन आलं नव्हतं। परंतु दुसऱ्या दिवशी मला जेव्हा ते कळालं तर ते कन्फर्मेशन भेटलं की अशा प्रकारे आमच्या CHOंचा तिथं मृत्यू झालेला आहे। याच्यामध्ये
काल दिनांक सोमवारी म्हणजे कालच्या दिवशी 17 तारखेला मी समुदाय आरोग्य अधिकाऱ्याच्या संघटनेचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की नॅशनल क्वालिटी ॲश्युरन्सचा जो आमचा प्रोग्राम आहे NCOS, त्या आशयानं त्यांची येत्या 22 तारखेला नॅशनल टीम येऊन त्यांचं असेसमेंट करणार होती आणि त्याचा ते तयारी करत होते, तिथले मेडिकल ऑफिसर म्हणा किंवा तिथली तालुका यंत्रणा. आणि त्या अनुषंगानं त्यांची तयारी चालू होती, बोलणी चालू होती आणि सदर गोष्टीचा समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने सांगितलं की त्यांच्यावर थोडासा प्रेशर होतं पूर्वतयारीचं किंवा तयारीचं. एवढं कळाल्यानंतर एवढीच माहिती मला कळाली. कालच्या त्यांचं निवेदन प्राप्त झालं मला की याच्यात तो NCOS अंतर्गत प्रचंड दबाव आहे समुदाय आरोग्य संघटनेवर. त्या अनुषंगानं मी एक चौकशी समिती पण गठीत केलेली आहे आणि त्याच्यामध्ये CHO संघटनेचे पण 2 प्रतिनिधी मी त्याच्यात टाकलेत आहेत, जेणेकरून ती चौकशी एकदम निष्पक्षपातीपणे होईल आणि त्याच्यात कुणावरही अन्याय होणार नाही आणि ज्याच्यात जर कोणी दोषी आढळलं तर त्याच्यावर निश्चितच जी कारवाई आहे ती आपण याच्यात करणार आहोत. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.